नमस्कार मित्रांनो, सर्व शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची माहिती आहे. शेतकऱ्यांना आता पिकांचे नुकसान भरपाई जे आहे ते तातडीने दिले जाणार आहे. शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळावी यासाठी जे नियोजन आहे ते राज्य सरकारद्वारे करण्यात येणार आहे, अशी माहिती स्वतः मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी दिलेली आहे. पीक नुकसान मदतीच्या वाटपासाठी उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी असे त्यांनी सांगितलेले आहे. याविषयी जे माहिती देण्यात आलेली आहे ते जर आपण पाहिलो तर नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी जिल्हा प्रशासनाने समन्वय साधून पीक नुकसान मदतीचे वाटप करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या. या माहितीमध्ये पुढे जर आपण पाहिलो तर मदत व पुनर्वसन आणि आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत 100 दिवसात करावयाच्या कामकाजाचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृह येथील बैठकीत घेतला. या बैठकीमध्ये मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, नैसर्गिक आपत्तीमुळे शेतपिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडतात. यातून सावरण्यासाठी शासन मदत जाहीर करते. शासनाने जाहीर केलेली मदत त्यांना तातडीने मिळावी यासाठी संबंधित शेतकऱ्यांचे ई-KYC प्रक्रिया तातडीने पूर्ण करून त्यांना थेट मदत दिली जावी. ई-पंचनामा प्रकल्पाची प्रायोगिक तत्वावर अंमलबजावणी करण्यात यावी. म्हणजेच मित्रांनो, नैसर्गिक आपत्तीमुळे ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले असेल अशा शेतकऱ्यांचे ई-KYC प्रक्रिया तातडीने पूर्ण करून त्यांना थेट मदत दिली जाणार आहे. याविषयीचे जे काही नियोजन आहे ते शासनाकडून केले जाणार आहे. तर अशा प्रकारची ही महत्त्वपूर्ण माहिती होती. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ आपल्या मित्रांना नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.